ओमराजे निंबाळकरांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। व्यावसायिक दिनेश मांगले यांचा हा आरोप आहे। धमकी देतानाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे। प्लॉट व्यवसायात झालेला गैरव्यवहार सांगण्यासाठी फोन केल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप व्यावसायिक दिनेश मांगले यांनी केलाय। ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं देखील मांगले यांनी म्हटलंय। दरम्यान ओमराजे निंबाळकरांनी धमकी देतानाची ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ऐकूया। तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ते तुझ्यावर ऍक्शन घेतील। हो चालते ना, त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या। माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांगणं, पण तुम्ही म्हणत तुमचा संबंध मी म्हणत नाही याच्यात। किती छान आहेस ती मला माहिती आहे ना। तू तुझ्या अवकातीत राहा। मी अवकातीतच आहे, मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा। मी अवकातीच आहे म्हणून फोन केला, नाही तर फोन केला असता का? तू काय बेटा धमकी देतो का रे? धमकीचा काय संबंध आहे? धमकीचा काय संबंध आहे दादा? संबंध आहे मला फोन करायचा? काय संबंध? भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्ही? तुझा संबंध काय मला फोन करायचा? अहो तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय, मला सांगा। पहिल्यांदा तर शिव्या देऊ नका दादा तुम्ही। तू मोठ्या आवाजात बोल नको, नरड जाबीन तिथं। अहो मारून टाका ना, मी मारून टाका, काय विषय? हा नाही मारून टाका, मला शिव्या देऊ नका। हा मी गरज आहे तुम्ही मारून टाका ना, तुम्ही म्हणता ना मारून टाकीन नरड दाबीन। बघितलं ना मी माझ्या कोण आता सगळ्या धाराशिवला महाराष्ट्राला कळल। यांचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक आहेत हे याच्यावरनं सिद्ध होतंय। माझ्या जीविताला अक्षरशः धोका निर्माण झालेला आहे। ह्यांनी तुझ्या नरडीचा घोट घेऊन तुला मारून टाकतो मला अशी धमकी दिलेली। याच्यामध्ये मी पूर्णपणे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि पुण्याचे कमिशनर साहेब यांना सुद्धा मगाशी मेल टाकलेलाच आहे, पण उद्या सुद्धा मी लेखी अर्ज कमिशनर ऑफिसला जाऊन खासदारांच्या विरोधात देणार आहे की हे असं अशोभनीय कार्य एखाद्या खासदाराला, एखाद्या उद्योजकाला शिव्या देणं कितपत योग्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।